प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर अभिनीत एक हृदयस्पर्शी पण मन आणि हृदय दोन्ही तोडणारा मुंबई लोकल हा मराठी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांनी नाही तर बऱ्याच वर्षांनी प्रथमेश परबचं खरं कौशल्य या चित्रपटाने आपल्यासमोर आणलंय. खरंच प्रथमेशला या स्वरूपात बघून खूप बरं वाटलं. नाहीतर त्या सारख्याच वाटणाऱ्या अश्लील विनोदी भूमिकांनी त्याच्या कारकिर्दीला जणू ग्रहणच लावलं होतं. ज्ञानदा जितकी छान दिसली आहे तितकेच तिचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. खास करून जेव्हा प्लॅटफॉर्मच्या बाकावर आशिष तिच्या बाजूला येऊन बसतो तेव्हा ती ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहते ते अप्रतिमच. संजय कुलकर्णी यांनी प्रथमेशच्या वडिलांची भूमिका साकारली आहे आणि त्यांचा अभिनय अप्रतिम. त्यांचे जेवढे सीन आहेत ते सगळेच छान जमून आलेत. खास करून मध्यंतरानंतरचे आशिषच्या आईबरोबरचे त्यांचे संवाद आपल्या मनाला भिडतात. पण येथेच एक गफलत झाली आहे. आशिषच्या आईचे संवाद हे संवाद कमी तर बडबड जास्त वाटते. खरं तर काही वेळा संवादांऐवजी कलाकारांचे हावभाव एखाद्या भावनिक दृश्यासाठी गरजेचे असतात. तिथे संवादांची गरजच नसते. दिग्दर्शकाने बापाची व्यथा संवादातून छान टिपली आहे पण आईचं मन टिपण्यात ते अयशस्वी झालेत. खास करून त्या एका सीनमध्ये जिथे आपण सर्व चमत्काराची आशा ठेवतो की ते एक आई इतक्या लवकर कशी हार मानू शकते. मला तरी ते पाहताना खटकलं. टाइमपास या चित्रपटात जी निरागसता मनमित प्रेममध्ये होती, जी धमाल त्याने त्या चित्रपटात आणली होती, तशीच निरागस भूमिका यात त्याने साकारली आहे. त्याची ती भाषेची लकब अतिसुंदर. जणू त्या भाषेचा माणूसच आपल्याशी संवाद साधत आहे असे वाटते. जवळपास सर्वच कलाकारांनी या चित्रपटाला उचलून धरलंय पण याला खाली ओढण्याचं काम केलं आहे लेखक दिग्दर्शक अभिजित बोंबले यांनी. जसं चित्रपटात पोलिसांचं तपाससूत्र दिशाहीन आहे तसंच दिशाहीन दिग्दर्शन चित्रपटाचं आहे. मुंबई पोलिसांना एक मुलगी सापडत नाही यावर विश्वासच बसत नाही. चित्रपट खूप प्रेडिक्टेबल आहे. तुम्ही सहज अंदाज बांधू शकता की आता काय होणार. प्रेमकथेमध्ये तुम्ही दोन्ही प्रियकरांमध्ये गुंतून गेलं पाहिजे पण इथे तसं होत नाही कारण दोघांचे सीनच खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण जोडले जात नाहीत. म्हणून शेवटी जे घडतं ते वाटायला पाहिजे तितकं हृदयद्रावक वाटत नाही. म्हणूनच एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणी होण्याऐवजी ती आपलं मन आणि हृदय तोडणारी होऊन जाते. त्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त लेखक दिग्दर्शकच आहे. एक सटलटी एक सूक्ष्मता त्यांच्या दिग्दर्शनात दिसतच नाही. कथा खरी वाटण्याऐवजी वरवरची खोटी फिल्मी वाटते. असे चित्रपट पाहताना एक खरेपणाची जाणीव होणे खूप गरजेचं आहे. एक खरी गोष्ट आपण पाहत आहोत असे वाटायला हवे पण इथे तसे वाटत नाही. चित्रपटाची अशा प्रकारची हाताळणी बघून माझं मन तुटतं कारण मराठी चित्रपटांवर अजूनही प्रेक्षकांचा विश्वास आहे. सिनेमागृहात माझ्यापाठी एक लेडीजचा ग्रुप बसला होता. बहुतेक गुजराती किंवा मारवाडी असाव्यात कारण बोलताना मध्ये मध्ये गुजराती भाषेचा वापर त्या करत होत्या. त्यातील एका बाईचे जे शब्द माझ्या कानावर पडले त्यावरूनच मी बोलत आहे की फक्त मराठीच नाही तर अमराठी भाषिक प्रेक्षकांचाही विश्वास मराठी चित्रपटांवर आहे. तिचे शब्द होते, मला हिंदी चित्रपटांपेक्षा मराठी चित्रपट पाहायला जास्त आवडतात.